नमस्कार, मी स्नेहल बनकर. मी मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. नजर टाकूयात आजच्या मुख्य घडामोडींवर. आज ज्या ठिकाणी आपण आलेलो आहोत, एक दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे. सोमेश अशोक साळुंखे हा इंजिनियर मुलगा, याचा दुःखद मृत्यू झालेला आहे. कामावर असताना 7व्या मजल्यावरून पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर त्या संदर्भात त्यांचे वडील आपल्यासोबत आहे. त्यांचे काय व्यथा आहेत त्या आपण जाणून घेऊया. काय नाव आपलं? अशोक ज्ञानोबा साळुंखे. काय सांगाल टोटल याच्यामध्ये काय घटना घडली? त्याला येते मारला गेलं का असं मला वाटतंय. तो येते असा पडणारा म्हणला नव्हता, तो घाबरणार तर नव्हताच तो. त्याला येते तिला सगळं बिल्डर कारणीभूत याला, बाकी कुणी नाहीये. म्हणजे काय वाद वगैरे झाले होते का? काय माहित नाही. तो मला सांगत होता की तो बिल्डर मला असं म्हणतो की ते तुला कामावर काढेल म्हणून. तर तिकडे सुरक्षा नेट वगैरे नव्हती, काम व्यवस्थित नव्हता, त्या संदर्भात त्याने बिल्डरला सांगितलं होतं. तर त्याच्यात राग त्यांच्या मनात होता काय माहित नाही. बहुतेक तो असू पण शकतो, कारण ते वारंवार तो सांगत होता बिल्डरला की साहेब हे असं चुकीचं आहे बोलून. पण बिल्डर कधी ऐकलं नाही त्याने. तर आता जो सोमेश होता, तर तुमचा मोठा मुलगा? नाही, माझा 2 नंबरचा मुलगा होता तो. तो सगळं तो कमवत होता तो, त्याच्यामुळे व्यवस्थित चाललं होतं माझ्या घर आता. आणि अपघात झाल्यानंतर जेव्हा तुमचा मुलगा वारला, तेव्हा बिल्डर कडून किंवा त्या कंपनीकडून कोणी आलं होतं भेटायला? नाही, कोणी नाही आलो भेटायला. उलट त्यांनी त्या पोलिसांना प्रेशर देऊन येते केस दाबण्याचा प्रयत्न केला. ते सांगत होते की तो मुलगा इथं कामाला नव्हता म्हणून असं सांगत होते ते. म्हणजे जेव्हा त्यांना पोलिसांनी चौकशी केली की कसा पडला, कुठून पडला, तो मुलगा त्या बिल्डिंगवर पोहोचला कसा, त्या संदर्भात चौकशी केली असता पोलिसांनी पण कुठेतरी टाळाटाळ केल्याचा यांचा आरोप आहे. की ज्या प्रकारे कारवाई व्हायला पाहिजे होती, त्या संदर्भात 12 ऑगस्टला सोमेशचा मृत्यू झाला आणि जवळपास काही दिवसानंतर 6 सप्टेंबरला त्यांनी वाकड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. वारंवार ते त्या ठिकाणी तगादा करत होते की तक्रार घ्या म्हणून, आणि सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करा अशी यांची मागणी होती. 6 सप्टेंबरला वाकड पोलीस स्टेशनला यांनी तक्रार केली. त्याच्यानंतर 19 सप्टेंबरला त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. 21 सप्टेंबरला उपायुक्तांकडे तक्रार केली. त्याच्यानंतर कुठेतरी 24 सप्टेंबरला FIR दाखल करण्यात आली. म्हणजे 12 ऑगस्टला सोमेशचा मृत्यू झाला आणि 24 सप्टेंबर पर्यंत पोलिसांनी वाट का बघितली, असंच तुम्ही म्हणताय ना? हो. आणि ते आम्ही बिल्डिंग वर गेलो होतो, पण त्यांनी आहे ना CCTV फुटेज वगैरे आम्हाला काहीच दाखवले नाही. आणि तिथले कॅमेरे आहे ना चालू होते, ते पण त्यांनी आम्हाला बंद आहे म्हणून सांगितलं. त्यांनी आम्हाला सपोर्ट कोणीच केला नाही तिथं. म्हणजे कुठेतरी या ठिकाणी पुरावे नष्ट करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आणि तो जिथं पडला होता तिथं कमीत कमी रक्ताचा एक तरी थेंब पडला पाहिजे होता. तिथं रक्ताचा एकही थेंब नव्हता. अख्खं सगळं क्लीन करून टाकलं होतं त्यांनी. म्हणजे कुठेतरी याला व्यवस्थित चौकशी केली असती तर पूर्ण माहिती या ठिकाणी पोलिसांना मिळाली असती. तर अजून आजी आपल्या सोबत आहे. आजी, तुम्हाला काय वाटतं, एवढी मोठी घटना घडली तर काय तुम्ही सांगाल? एवढं कमावून तर पोरगा आमचं गेला. काय करायचं त्याला? कामाला नव्हता म्हणतो तो. बिनचष्म्याने कधी आमचं पोरग राहत नव्हतं ते. जसं आपण बघताय की या परिवारावर जे प्रसंग आलेला आहे ते कुठल्या दुसऱ्या परिवारावर येऊ नये म्हणून यांनी आता हा पाऊल उचललेला आहे की अशा निष्काळजीपणाने चालू असलेल्या बांधकाम जो आहे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. नाहीतर जसा सोमेशचा मृत्यू झाला किंवा त्याला दुखापत झाली, असा कोणा दुसऱ्या कर्मचाऱ्यासोबत होऊ नये.
ताई, एवढा मोठा शोक प्रसंग तुमच्या आयुष्यात आला, कधी तुम्ही कल्पना पण केली नसेल की असं होऊ शकतं. तर याला कारणीभूत जे लोक आहेत किंवा त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय काय कसं होतं स्वभाव? कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. त्यांना ती शिक्षा व्हायला पाहिजे जी माझ्या मुलाला झाली तीच. जाताना तुम्हाला भेटून गेला होता? नाही, कामाला गेला सकाळी नाही. डबा दिला. तो कामाला गेला नेहमीप्रमाणे आपला 8-8:30ला तो जायचा. त्याला डबा तो दिला, व्यवस्थित तो गेला. तो म्हणाला स्लॅप आहे म्हणून आज मला बोलवलेलंच आहे. त्यामुळे त्याला म्हटलेलं नको जाऊ, तरी तो म्हणला सरांनी बोलवलंय. मी म्हणलं त्याला मी सरांना फोन करते, नको जाऊ. ते म्हणले नको, जायलाच पाहिजे, सरांनी बोलवलंय. तब्येत बरी नाही? हा, नाही, बरी होती, चांगला होता तो. आता जो तुमच्यावर जे प्रसंग आलाय असा दुसऱ्या कोणावर येऊ नये म्हणून तुम्ही काय अपेक्षा करता पोलिसांकडून किंवा सरकारकडून? की न्याय मिळला पाहिजे, न्याय मिळला पाहिजे आम्हाला, आणि त्या बिल्डरला शिक्षा झाली पाहिजे. काय सांगाल? की अशी बांधकाम असतात ना, तिथे जाळ्या तरी कमीत कमी लावा. बाकीच्या दुसऱ्यांचा तरी नाही जीव जावा, आपलं तरी हे झालं. त्याचा स्वभाव खूप छान होता हो सर, खूप सुंदर, खूप सोजवळ होता, गुणी होता तो, खूप गुणी होता. सोमेशचे काका आपल्या सोबत आहेत. काय सांगाल तुम्ही हा प्रसंग जो घडला त्याबद्दल? अत्यंत दुःखद आहे आणि असा प्रसंग कोणावरही नाही हो. अतिशय चांगला मुलगा, गुणी मुलगा, भगवंताची, देवाच्या सेवेची आवड असणारा, समाजकार्याची आवड असणारा असा सगळा होता. त्याचा जर मित्रपरिवार तुम्ही जर बघितला असता माहितीच्या दिवशी, तर कमीत कमी 200 तर मित्रपरिवार होता. तेही कशाची पावती आहे की बाबा त्याचा जो असणारा स्वभाव त्याची पावती आहे. आणि कुठे सेवेकरी होते? हे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर जे दत्त मंदिर जे आहे इथे सेवेकरी आहेत. ते दोघं भाऊ, त्याचा जो छोटा भाऊ आहे ईश्वर आणि ते, हे दर गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता जायचे, ते पहाटे 4 वाजता यायचे. ती जी पालखी वगैरे जाते तिथं मंदिरामध्ये, त्याच्या सेवेचा मान होता त्यांना. एवढं चांगलं गुढी, अतिशय वाईट आहे. अशी वेळ कोणावरही नाही. सरकारला काय अपील करणार? सरकारला अपील म्हणजे आता कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आता आम्ही 1 महिना, तर आमचा गुन्हा दाखल होण्यासाठी 1 महिना गेलेला आहे आणि त्याच्यासाठी पण आम्हाला पाठपुरावा करावा लागतोय. तर म्हणजे नेमकं पोलीस कोणासाठी, बिल्डरांसाठी की जनतेसाठी, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. यशस्वी उद्योजकांची गाथा, काय होते त्यांच्या यशाचे रहस्य, काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात, लवकरच घेऊन येत आहोत अपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर.